हो, ठीक आहे. सर्वांना नमस्कार. नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आजची 6वी माळ आहे नवरात्राची आणि ती फुलांची माळ देवीला अर्पण करण्याची संधी तुम्ही मला दिलीत म्हणून मी तुमची खूप आभारी आहे. राज्ञी सोशल फाउंडेशनचं हे जे कार्यक्रम चालू आहेत दरवर्षी, ते मागच्या वर्षी सुद्धा मी तुमच्याशी गप्पा मारायला आले होते आणि तेव्हा मी पुष्पौषधी बद्दल तुम्हाला प्राथमिक माहिती सांगितली होती. समाजामध्ये एवढं अजून आपल्याकडे पुष्पौषधी बद्दल प्रसार झालेला नाहीये आणि ही पॅथी खूप उपयोगी आहे आपल्याला. खूप डीप आहे. अनेक तऱ्हेने आपल्याला त्याचा उपयोग होतो. पण मी फक्त प्राथमिक लेव्हलचेच शिकवते, क्लास घेते आणि त्याच्यातनं सुद्धा आपण आपल्यासाठी खूप मदत करू शकतो. आपल्या फॅमिलीसाठी काही आजारांवरती पण आपण औषधं चांगल्या प्रकारे देऊ शकतो. आणि जरी हे पुष्पौषधी हे मानसिक ताणतणाव आणि आपले स्वभाव दोष कमी करण्याकरता आहे, तरी सुद्धा आपल्याला खूप गोष्टींना मदत करता येते या पॅथीमुळे. हे मी तुम्हाला मागच्या वर्षी सांगितलंय. आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की पुष्पौषधी इतकी उपयोगी आहे आणि आपली चक्र जर संतुलित नसतील, असंतुलित झाली, तर मग ती आपल्याला संतुलित करण्याकरता योगासनं किंवा योगाचा अभ्यास करायला पाहिजे. आणि आता माझ्यासारखं वय झाल्यानंतर आता ह्याच्या पुढे योगासनं करणं किंवा काही व्यायाम करणं हे तर शक्य होत नाही. तर मग आपल्याला कुठला उपाय करता येईल की जो आपल्याला करता येण्यासारखा आहे माझ्यासारख्या बायकांना किंवा इतर काही व्याधी असणाऱ्या बायकांना. तर मला असं वाटलं की आपण पुष्पौषधीच्या मदतीने हे करू शकतोय का, हे बघावं. म्हणून मी गेली 20 वर्ष पुष्पौषधीची प्रॅक्टिस करते आणि बायकांना ह्याची माहिती कळावी म्हणून त्याचे क्लासेस घेते. आणि सगळंच हे समाजासाठी कार्य म्हणून मी करते. त्यामुळे पैशाची अपेक्षा नसते. अत्यल्प फी घेते मी आणि क्लासेस घेते. तर आज माझी 28वी बॅच चालू आहे आणि ऑनलाईन असते. त्यामुळे परदेशातली सुद्धा लोक येऊन आपल्याकडे शिकू शकतात. तर माझी काही फारशी ओळख करून देणं असं नाहीये. मी काही ग्रेट नाहीये की मी खूप काही कार्य केलंय वगैरे. पण माझ्या बुद्धीला स्मरून मला जेवढं येईल तेवढं मी सांगायचा खूप प्रयत्न करत असते. आणि म्हणून मला सांगितलं की तुम्हीच ओळख करून द्या, तर मी म्हंटल मी देते मध्येच करून. पण आहे आपली ओळख पूर्वीपासूनची. राज्ञी सोशल फाउंडेशनने मला ही संधी दिली म्हणून मी त्यांची खूप आभारी आहे. ह्या आता नवरात्रातला आपला संकल्प वेगळा आहे. तो संकल्प असा आहे की उपासना शक्तीची आणि स्त्री आरोग्याच्या जोपासनेची. तर स्त्री आरोग्याच्या जोपासनेचा आपला संकल्प असल्यामुळे मला बहुतेक बोलावलं इथे बोलायला. आणि त्याच्यामध्ये मी माझ्या लेक्चरमध्ये हेच सांगणार आहे आज तुम्हाला की आपलं आरोग्य जपण्याकरता आपण आपल्या आहारावरती नियंत्रण ठेवतो किंवा उपासना करतो. वेगवेगळ्या उपासना असतात आपल्या. आणि योग साधना, औषधोपचार असे अनेक उपाय आपण आपली तब्येत चांगली राहण्याकरता, आपलं आरोग्य चांगलं राहण्याकरता योजत असतो. चुंबक चिकित्सा, रेकी असेही काही प्रकार आहेत की जे गुरुकडून शिकून घेऊन आपण वापरू शकतो आपल्या आरोग्यासाठी. म्हणून या सगळ्या उपयोगी आहेत गोष्टी. तर याच वेळेला मला असं वाटलं की मानसिक उपचारांसाठी सुद्धा आपण मानसोपचार घेतो आणि पुष्कळ गोष्टी उपलब्ध आहेत मानसोपचारात सुद्धा. तर असंच आहे की पुष्पौषधी सुद्धा तुमचे स्वभाव दोष आणि मानसिक ताणतणाव दूर करण्याकरता उपयोगी आहे. तर आता हे कशासाठी दूर करायला पाहिजेत, तर मला वाटतं की ह्याची लिंक आहे सगळी. की आपल्याला पहिल्यापासून जर थोडस माहिती घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की मनस्वास्थ्य बिघडतं आपलं. आपले स्वभाव दोष जे असतात त्याच्यामुळे आपलं मनस्वास्थ्य बिघडतं किंवा आपल्याला काही गोष्टींमुळे ताण आला मानसिक, तरी सुद्धा आपलं मनस्वास्थ्य बिघडतं. आणि त्याच्यातनच आपल्याला शारीरिक तक्रारी निर्माण होतात.
म्हणजे तुम्ही बघा की खूप राग आला आपल्याला तर आपलं बीपी वाढायची शक्यता असते. आपल्या हातनं काही चुकीच्या गोष्टी घडण्याची शक्यता असते. म्हणजे आपले राग असं नाही पण लोभ वाटला आपला कशाचा तरी, किंवा लोकांचा कोणाचा मत्सर वाटला की ज्यांना सगळं मिळतंय आणि आपल्याला ते मिळालं नाहीये, किंवा खूप आजारी माणसं असतील तर त्यांना हेल्दी असलेल्या माणसांच्या बद्दल मत्सर वाटायला लागतो की यांना कसं छान आरोग्य मिळालंय आणि मला नाही, आणि मला काहीच करता येत नाही, मी आता बेडवरती झोपून आहे नुसता, असं त्यांच्या मनात येतं. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे आपले शरीर हे सगळे आपल्यावरती ताबा मिळवतात, आणि हे स्वभाव दोष आहेत आपले, हे आपले शत्रू आहेत खरे. आणि त्याच्यामुळे आपलं मनस्वास्थ्य बिघडतं. मनस्वास्थ्य बिघडलं की आपल्याला शारीरिक तक्रारी निर्माण होतात. तर आता ह्या तक्रारी निर्माण होतात म्हणजे काय, तर त्याचा थोडासा मी आणखीन अभ्यास केला की याच्यासाठी म्हणून मुळात जायचं असेल आपल्याला, तर आपल्याला आधी आपलं शरीर कसं बनलंय ह्याचं पण थोडीशी माहिती असेल तर बरं होईल. मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगते की माझा काही खूप अभ्यास आहे असं नाही, पण माझ्या अल्पमतीला स्मरून जे मला माहिती आहे ते मी तुमच्याशी शेअर करते. आपलं शरीर आकाश, जल, अग्नी, वायू, तेज आणि पृथ्वी या पंचतत्वांच्या पासून निर्माण झालेलं आहे. शरीराच्या रचना शरीराची रचना पंचकोशामध्ये मानलेली आहे. तर या पंचकोश, हे जे पंचकोश आहेत हे मानलेले आहेत आणि त्यामुळे ते अदृश्य आहेत. यातला फक्त अन्नमय कोश जो आहे तो आपल्याला दिसतो, म्हणजे आपलं शरीर. तर पहिला कोश आहे तो अन्नमय कोश आहे, दुसरा आहे प्राणमय कोश, तिसरा आहे मनोमय कोश, चौथा आहे विज्ञानमय कोश, आणि पाचवा आहे आनंदमय कोश. तर आपल्याला अन्नकोशापासून आनंदमय कोशापर्यंत प्रगती करायची आहे. पण आज आपल्याला पंचकोशांवर जास्त बोलायचं नाहीये, तर आजचा आपला विषय थोडा वेगळा आहे. या पाच कोशांच्या द्वारे आपली जडणघडण, आपला स्वभाव, नंतर आपल्या होणाऱ्या कृती, प्रकृती, आपली मानसिक आरोग्य हे सगळं घडत असतं. आपली पुष्पौषधीची पॅथी जी आहे ती शोधणारे आपले डॉक्टर बाख यांनी संशोधन केलंय. ते स्वतः तत्वज्ञानी होते आणि त्यांना हे या सगळ्या गोष्टी मान्य होत्या. आपला जन्म, मृत्यू, पुनर्जन्म या सगळ्या गोष्टींवर त्यांचा खूप विश्वास होता. आणि ते असं म्हणत असत की तुम्हाला मनुष्य जन्म मिळालेला आहे, तर आता आपण ह्या जन्मामध्ये आपली इतकी प्रगती करायची, आध्यात्मिक प्रगती करायची, मानसिक प्रगती करायची की आपल्याला मुक्ती मार्ग सापडला पाहिजे आणि आपल्याला मुक्ती मिळायला पाहिजे. तर आता आपल्याला त्यात शिरायचं नाहीये, पण ह्यासाठी त्यांनी आपल्या स्वभाव दोषांवरती मात करता येईल अशी औषधं शोधून काढली आहेत. आणि ही औषधं आपण आता वापरतो, त्यालाच आपण फ्लावर रेमेडी म्हणतो, बाक्स रेमेडी म्हणतो, किंवा पुष्पौषधी म्हणतो. तर ही प्रगती पंचकोशाच्या मुळापासून आपल्याला साधता येते. म्हणजे आपल्या भावना वाहून नेण्याचं काम असतं ते शरीरात निर्माण झालेल्या भावना निगेटिव्ह आहेत का पॉझिटिव्ह आहेत हे सुद्धा आपण बघतो. या सगळ्या भावना वाहून नेण्याचं काम प्राण करतो. आपला जो प्राणमय कोश आहे त्याचं हे काम आहे. आणि भावना वाहून न्यायचं किंवा साठवून ठेवायचं हेही काम शरीरातली चक्र करतात. तर ही चक्र सुद्धा आपण मानलेली आहेत. म्हणजे योगाचा अभ्यास करणाऱ्या लोकांनी हे मानलेली आहेत आणि त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर सगळ्या मैत्रिणींना मला हेच सांगायचंय की आपला आजचा विषयच हा आहे की आपली जी चक्र मानलेली आहेत ती असंतुलित झाली की आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो आणि शारीरिक तक्रारी तिथे निर्माण होतात. तर मग आता हे जे असंतुलन आहे ते संतुलन कसं होईल, तर त्याच्यासाठी योगाभ्यास खूप आहे. आणि आपल्याला तर त्यात शिरायचं नाही, आपल्याला सोपा मार्ग हवाय कुठला तरी. तर पुष्पौषधीचा अभ्यास जर आपण केला तर आपल्याला आपल्या स्वभाव दोषांवरती, साठवून ठेवलेल्या निगेटिव्ह भावनांवरती त्या निचरा त्याचा करण्यासाठी पुष्पौषधी खूप उपयोगी पडेल. तर आपण जुजबी चक्रांची माहिती घेऊया.
आणि पुढे जाऊया. ही चक्र सुद्धा अदृश्य स्वरूपातच आहेत. जसं आपण पंचकोशाचं पाहिलं तसंच आहे. चक्र ही अदृश्य स्वरूपात आहेत. आणि पहिले जे चक्र आहे ते मेरुदंडाच्या टोकाशी आहे. त्याचं नाव मूलाधार चक्र आहे. मी काही नवीन सांगत नाहीये. खूप जणींचा आताच्या आपल्या श्रोत्यांच्या मध्ये अभ्यास असेल चक्रांच्या वरती किंवा अध्यात्माच्या वरती खूप अभ्यास असेल. माझा एवढा खोल नाही अभ्यास, पण मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे की पुष्पौषधीच्या संबंधात काय काय येईल असा माझा वरवर थोडासा अभ्यास झालेला आहे. तर ते मी तुम्हाला सांगते की मूलाधार चक्राच्या थोडं वर स्वाधिष्ठान चक्र आहे. आणि तिसरं मणिपूर चक्र आहे. चौथं चक्र अनाहत चक्र आहे. आणि पाचवं विशुद्ध चक्र. आणि आपण अभ्यास करणार आहोत त्यातलं 6वं चक्र शेवटचं ते आज्ञा चक्र आहे. आपल्या शरीर आपल्या शिरोभागापर्यंत आणखी 2 चक्र आहेत. पण त्या चक्रांचा आपण आता अभ्यास करणार नाही आहोत. कारण ती चक्र विकसित करण्याकरता त्यातलं असंतुलन घालवण्याकरता गुरुची फार आवश्यकता आहे. आणि गुरुच्या मार्गदर्शनानेच ती चक्र शुद्ध होऊ शकतात. त्यामुळे आपण ते आता काही बघणार नाही आहोत. कुंडलिनी जागृत होते हा अभ्यास पण खूप गूढ आहे. आणि त्याच्याबद्दल पण मला बोलता येणार नाही म्हणून मी त्या वाटेला जाणार नाहीये. तर आता आपण असं बघूया की आधी जे सांगितलेलं होतं की षटचक्र असंतुलित का होतात आणि कुठल्या पुष्पौषधीच्या मदतीने ती संतुलित होती, हा आपला आत्ताचा विषय आहे. तर सगळ्यात सुरुवात करायची असेल तर गर्भाने पहिला श्वास जेव्हा घेतला, म्हणजेच आपला जन्म झाला की आपण पहिला श्वास घेतो, तर निसर्गातनं प्राणशक्ती नाकाच्या द्वारे आपल्या शरीरात घेतला जातो आणि तो चैतन्यमय होतो. तो श्वास, तो प्राण चैतन्यमय होतो. गर्भ सचेतन होतो. म्हणजे त्याच वेळेला गर्भ हालचाल करायला लागतो आणि त्याचं शरीराचं कार्य सुरू होतं. हे खूप महत्वाचं आहे आपल्या वाटचालीतलं. तर ही निसर्गाच्या मदतीने हे सगळं होत असतं. मेरुदंडाच्या मेरुदंडाच्या तळाशी असलेलं पृथ्वी तत्व आणि पंचकोशांमध्ये निर्माण झालेली प्राणशक्ती यांचं परमेश्वर कृपेने मिलन होतं. परमेश्वराच्या इच्छेने मिलन होतं त्याचं. म्हणजे हे सगळे गूढ प्रकार आहेत. आणि हे माहिती घेतलेली आहे मी बालाजी तांब्यांच्या पुस्तकातनं. आणि जसं जसं मला ते डायजेस्ट होत गेलं तसं तसं मी तुम्हाला सांगते. तर हे सगळं ज्या व्यवस्थेमार्फत चालतं ती व्यवस्था म्हणजेच योगशास्त्रातली चक्र व्यवस्था. म्हणून आपण आता योगशास्त्रातली चक्र व्यवस्था काय आहे ती बघणार आहोत. आणि अदृश्य स्वरूपातली ही व्यवस्था आहे, कारण चक्र सगळी अदृश्य आहेत, स्पर्शजन्य सुद्धा नाहीयेत. पण त्याचं कार्य आपल्याला चक्र व्यवस्थेच्या विरुद्ध ज्या वेळेला आपण काम करतो, म्हणजे आपण निगेटिव्ह विचार करतो खूप, आणि आपल्या स्वभाव दोषांना आपण जेव्हा जोपासतो तेव्हा आपले स्वभाव दोष आणि हे निगेटिव्ह विचार हे चक्रव्यवस्थेच्या विरुद्ध होतात. त्यांचं काम त्यामुळे थांबतं आणि ते असंतुलित होतात. काही शारीरिक रोग त्याच्यामुळे निर्माण होतात. फक्त मनशांती, आध्यात्मिक उन्नती आणि मुक्ती मार्गासाठी या चक्रांचा अभ्यास आपल्याला करायचा नाहीये. तर आपल्याला शारीरिक आरोग्यासाठी या चक्रांचा खूप मदत होऊ शकेल, कारण ती असंतुलित असताना आपण पुष्पौषधीच्या मदतीने ती संतुलित करायचा प्रयत्न करणार आहोत. तर पहिलं मूलाधार चक्र आहे. त्याच्यामध्ये त्याचं कार्यक्षेत्र काय आहे ते आपल्याला थोडक्यात बघायचंय. गुणही खूप आहेत मूलाधार चक्रामध्ये, म्हणजे व्यक्तीचे गुण त्याच्यातनं दिसून येतात जेव्हा ते संतुलित असतं. पण आपण बघणार आहोत की असंतुलित असताना काय काय तक्रारी निर्माण होतात. म्हणजे
थोडं लेक्चरची वेळ थोडी कमी आहे आणि मी सांगितलंय म्हणून कमी ठेवली, कारण माझी तब्येत एवढी बरी नाहीये. जास्त वेळ मी बोलू शकेन का नाही असं मला वाटतंय. म्हणून मी म्हंटल की मी अर्धा पाऊण तास फक्त बोलू शकेन. तर मी थोडस कट करून टाकलेली आहे माहिती, की आता मी गुणांविषयी बोलणार नाही त्या चक्रांच्या, तर फक्त दोषांविषयी बोलीन. म्हणजे आपले स्वभाव दोष, आपल्या निगेटिव्ह भावना आपण चक्रात साठवतो आणि त्यामुळे आपल्याला शारीरिक दोष निर्माण होत असतात. तर आता ह्याचं मेरुदंडाचं खालचा भाग म्हणजे मूलाधार चक्र आहे. तर कमरेची हाडं, नंतर स्त्री पुरुषांची गुप्तेंद्रिय, या सर्वांचं कार्य मूलाधार चक्राच्या अधिपत्याखाली येतं. म्हणजे आता आपल्या लक्षात आलं असेल ना, की आपल्याला जे आजार होतात काही, तर ते मूलाधार चक्र असंतुलित झाल्यामुळे होतात. तर आता ह्या भागामध्ये कुठले आजार आपल्याला होऊ शकतील ह्याची पण आपल्याला कल्पना आली, की विवेक आणि तर्क या मानसिक गोष्टी याच्याच आधिपत्याखाली येतात आणि त्यामुळे सगळ्या स्मृतींचं मुख्य स्थान हे आहे, मूलाधार चक्र हे आहे. तर आपले चक्राचा विकास वयाच्या 6-7 वर्षापर्यंत होतो. या चक्राचा विकास वयाच्या 6-7 वर्षापर्यंत होत असतो आणि आपली वस्तू दुसऱ्याला देत नाहीत, अशा तऱ्हेचे स्वभाव असतात यांचे. नंतर नातेसंबंध, कुठल्याही भाषेत आपले विचार प्रगट करायचे कौशल्य, क्षमाशीलतेचा गुण, या सगळ्यांचा अभाव असतो ह्या चक्रात दोष उत्पन्न झाल्यामुळे. नंतर प्रतिकार शक्ती कमी होते. बद्धकोष्ठता, मूत्रविकार, लैंगिक विकार, प्रोस्टेटचा त्रास, अशा गोष्टी ह्या चक्राचं असंतुलन झाल्यामुळे निर्माण होत असतात. तर आता आपण मानसिक आळस, भ्रम, गैरसमज आणि एकूणच अज्ञान, स्थिरता नसणे असे दोष आपल्याला आढळतात इथे. तर ह्यासाठी आपल्याकडे पुष्पौषधीमध्ये खूप छान आहेत औषधं. त्याचाही अभ्यास करायला पाहिजे जरूर सगळ्यांनी. आणि मग आपण घरच्या घरी सुद्धा हे ओळखू शकलो आणि आपण जर औषध योजना केली तर आपल्याला जमेल. तर या गोष्टीसाठी मला वाटते की आम्ही क्रॅब ऍपल नावाचं औषध आहे पुष्पौषधीतलं ते, किंवा व्हाईट चेस्टनट, हॉर्नबिल, अशी औषधं आम्ही योजली असती त्याच्यासाठी. तर ह्याच्याबद्दल आपल्याला सविस्तर बोलता येणार नाही, कारण औषधाचे गुण आपल्याला आधी शिकावे लागतील सगळे. पण तुम्ही एवढं नुसतं टिपून ठेवा, म्हणजे तुम्हाला सुद्धा कधीतरी याचा प्रयोग करता येईल. आता दुसरं चक्र आहे ते स्वाधिष्ठान चक्र आहे. तर हे चक्र मूलाधार चक्राच्या थोडस वर आहे आणि मूलाधार चक्र आणि स्वाधिष्ठान चक्र साधारण सारखीच कामं करतात असं आपल्या लक्षात येतं. तर अनेक प्रकारच्या अन्नाची, व्यक्तींची, कपड्याची, म्हणजे हे जे लोक आहेत हे चुजी असतात. स्वाधिष्ठान चक्राचं आधिपत्य असणारे लोक चुजी आहेत. त्यांना सगळं चांगलं लागतं आणि त्यांना सगळ्याची आवड आहे. नंतर त्यांना सगळं लक्षात येतं की काय चांगलं काय वाईट असं. पण त्यांना दुसऱ्यांचा खूप मत्सर वाटतो नेहमी आणि त्यांच्यावरती आपले सगळे शत्रू जे आहेत ते सगळे त्यांच्यावरती प्रभाव करत असतात आणि त्यामुळे त्यांना आपल्याला शत्रूंवर मात करण्यासाठी म्हणून औषधं द्यावी लागतात. कारण त्यांच्या ह्या शत्रूंच्यामुळे त्यांच्या स्वभावामध्ये असंतुलन चक्रामध्ये निर्माण होतं आणि आपल्याला जे साधायचं आहे, मुक्तिमार्ग शोधायचा आहे, तो शोधता येत नाही, कारण आपली कुंडलिनी जागृत व्हायच्या ऐवजी तिथेच अडकते. तर असूया, दुसऱ्याच्या जखमेवरती बोट ठेवणं वगैरे, हे जे स्वभाव आहेत त्यांचे निगेटिव्ह, त्याच्यासाठी आपल्याला औषधं शोधायची. आणि यासाठी म्हणून आपल्याला त्यांना हॉली द्यायला लागतं. हॉली नावाचं औषध आहे पुष्पौषधीमध्ये, ते आपल्या शत्रूंवरती या सगळ्या मात करू शकतो. आणि पॉझिटिव्ह विचार त्यांच्या मनात याच्यामुळे निर्माण होतात. कोणाबद्दल त्यांना द्वेष वाटत असेल तर तो कमी होतो. आणि दुसरं की त्यांना सगळ्यांच्यात मिसळून राहता येत नाही, कारण सगळ्यांच्यातले कमीपणा त्यांना सतत दिसत असतात. अशा व्यक्तिमत्वाची ही लोक असतात. त्यामुळे आपण त्यांना वॉलनट सुद्धा देतो
की वॉलनट हे औषध ऍडजस्ट करण्याकरता आहे. म्हणजे तुम्ही ज्या प्रवाहामध्ये राहत असता त्या प्रवाहात तुम्ही एकजीव होऊन जाता. हे औषध घेतल्याने खूप गोष्टी साधतात आणि तुम्हाला नवचैतन्य मिळाल्यासारखं होतं. तर हे सगळे जे दोष आहेत आपल्यातले, स्वभाव दोष आहेत, हे घालवण्याकरता म्हणून ही औषधं उपयोगी पडतात. आणि त्यामुळे जर स्वादिष्ठान चक्र आपलं असंतुलित झालं असेल तर ते संतुलित होण्याकरता खूप उपयोग होतो. शारीरिक पातळीवरती कुठल्याही हवामानाशी जुळवून घ्यायचंय, परिस्थितीशी जुळवून घ्यायचंय, किंवा शारीरिक आरोग्य नीट राहायला पाहिजे, संपूर्ण शरीर लवचिक राहायला पाहिजे, हे सगळं ह्या चक्रामुळे घडत असतं. आणि ही औषधं त्याला खूप मदत करतात. आता तिसरं चक्र आहे ते मणिपूर चक्र आहे. तर त्याच्यामध्ये कुठले आपले दोष साठवले जातात, आपल्या कुठल्या भावना साठवल्या जातात, हे आपण बघूया. तर मणिपूर चक्र म्हणजे अग्नितत्व या पंचतत्वाशी निगडित आहे. आणि हा सगळ्या प्रकारच्या क्रियांना चालना देणारा असा अग्नी आहे. आपले डोळे आणि डोळ्याचं आरोग्य सांभाळण्याकरता मणिपूर चक्राचा उपयोग आहे, त्याचं तेच कार्यक्षेत्र आहे. नंतर आपली स्मृती ह्या चक्राच्या शुद्धतेवरती खूप अवलंबून आहे. तर ह्या चक्रामध्ये जर आपण निगेटिव्ह भावना साठवल्या तर हे चक्र आपलं असंतुलित होतं. आणि असंतुलित झाल्यामुळे आपल्या पचन संस्थेवरती खूप परिणाम होतो त्याचा. आणि पचनक्रिया बिघडते. डोळ्यांचे अवयव डोळ्यांवरती सत्ता असल्यामुळे बिघडतात. तसंच मधुमेह, शरीरात सूज येते, हे सगळ्या तक्रारी दिसून येतात. मधुमेहासारखा आजार होण्याची शक्यता असते मणिपूर चक्र असंतुलित झालं तर. आणि ह्या चक्राच्या दोषामुळे उद्धटपणा, अहंकार आणि छोट्या मोठ्या गोष्टी मनाला लावून घेणं, अपमान झाला तर लगेच तो न समजून घेणं, आणि आळस, न्यूनगंड, अशी अशा गोष्टी घडत असतात. आणि त्यामुळे त्यांना आत्मविश्वास नसतो. तर अशासाठी म्हणून या सगळ्या लक्षणांवरती काम करण्याकरता आपल्याकडे व्हाईट चेस्टनट म्हणजे स्मृतीसाठी व्हाईट चेस्टनट उपयोगी आहे. व्हाईन ॲरोगंट स्वभावाकरता उपयोगी आहे. वर्वेल आणि विलो हेही स्वभावासाठी आहेत, की ज्यांना अहंकार आहे. तर ह्या चक्रामध्ये आपण बघितलं की व्यक्तीचा अहंकार वाढतो खूप, आणि त्यांना डोळ्याचे विकार होतात, त्याच्यासाठी वर्वेल उपयोगी आहे. तर अशा तऱ्हेची औषधं आपण पुष्पौषधीतली हे चक्र संतुलित करण्याकरता म्हणून शोधतो. अनाहत चक्र चौथं चक्र आहे, ते अनाहत चक्र आहे. आणि हे चक्र वायू तत्वाच्या आधारावर चालतं. आता या चक्राचं संतुलित असतील तर सेवाभाव असतो त्यांच्याकडे, उदारता असते, प्रेम हा गुणविशेष आहे त्यांचा. आणि जर असंतुलित झालं, म्हणजे आपण बघितलंय की असंतुलित कशाने होतं, तर आपल्या स्वभाव दोषांमुळे आणि आपल्याला आलेल्या मानसिक ताणांच्यामुळे असंतुलन वाढतं. तर असंतुलन वाढल्यावरती काय होईल, तर आपल्याला श्वसनाचे विकार होऊ शकतील. हे चक्र असंतुलित झालं तर श्वसनाचे विकार होऊ शकतात. आणि आपल्याला जे स्पर्श ज्ञान होतं ते या चक्रामुळे आपल्याला मिळतं. तर हे खूप महत्वाचं आहे ज्ञान असणं आपल्याला, की स्पर्शाने आपण अनेक गोष्टी ओळखू शकतो. तर हे ह्याचं स्थान आपल्या वक्षस्थळाशी आहे. अनाहत चक्राचं स्थान वक्षस्थळाशी आहे. आणि अस्थमा, किडनीचे विकार, असंही हे चक्र असंतुलित झालं तर होऊ शकतं. कुठल्याही गोष्टींचा लोभ, एकलकोंडेपणाची भावना आणि भीती, असेही दोष या चक्राच्या असंतुलनामुळे आपल्याला झालेले दिसतात. तर आता ह्याच्यासाठी आपण फ्लॉवर रेमेडीतलं चिकरी हे औषध घेऊ शकतो, किंवा क्रॅब ऍपल घेऊ शकतो. म्हणजे या औषधाच्या योगाने आपले हे असंतुलित झालेलं चक्र संतुलित होण्याची शक्यता असते.
म्हणजे अर्थात हे ठोकताळे असे आपल्या पुष्पौषधीत नाहीये की अमुक झालं की अमुक औषध घ्या. आपलं नेहमी रूट कॉज वरती अवलंबून असतं, माणसाच्या स्वभावावरती अवलंबून असतं आणि कशामुळे ही तक्रारी निर्माण झाली आहेत ह्याचा आपण अभ्यास करतो. म्हणजेच आपण रूट कॉजचा अभ्यास करतो आणि त्याच्यावरती आपण औषध शोधायचा प्रयत्न करतो. कारण त्याच्यामुळे पुढे हे सगळं चक्रांचं असंतुलन घडलेलं असतं. तर तो अभ्यास करायला पाहिजे आणि अभ्यास केला तरच होईल. पण हा मार्ग मला जास्त सोपा आणि योग्य वाटला की चक्रांचा अभ्यास आपण केला आणि असंतुलन का होतंय त्याचा अभ्यास केला तर आपण आपले पुष्पौषधी त्याच्यासाठी शोधू शकतो. आता आपण बघणार आहोत ते 5वं चक्र, विशुद्ध चक्र. ध्वनी ध्वनीसाठी हे विशेषतः चक्र आहे आणि प्रत्यक्ष हृदयातनं उमटलेला ध्वनी समजण्याचं हे स्थान आहे. ज्या वेळेला विश्वाची उत्पत्ती झाली ज्या वेळेला विश्वाची उत्पत्ती झाली तेव्हा प्रथम अस्तित्वात आला तो ध्वनी आला असं मानलेलं आहे लोकांनी. आणि कंठ म्हणजे अनाहत चक्रातनं उमटलेला ध्वनी प्रत्यक्ष समजण्याचं स्थान हे विशुद्ध चक्राचं आहे. विशुद्ध चक्र जर खरोखरी शुद्ध असलं तर शरीर अत्यंत डौलदार आणि बांधेसूद असतं. वयापेक्षा ती व्यक्ती तरुण दिसते. उठावदार व्यक्तिमत्व असतं त्यांचं आणि इम्प्रेसिव्ह असतात या व्यक्ती. पण जर ते असंतुलित झालं तर मात्र बोलण्यामध्ये दोष निर्माण होतो माणसाच्या आणि काहीही आक्षेपार्ह काही त्यांना आवडेनसं होतं. अन्नाचा नॉशिया येतो. बोलावंसं वाटत नाही कोणाशीही किंवा बोललेलं लोकांना समजत नाही कारण त्यांच्या वाणीमध्ये दोष येतो. त्यामुळे बाह्य जगाशी संबंध खूप कमी होतो त्यांचा. ते एकटे पडतात. त्यांना लवकर राग यायला लागतो. त्यांचा अपमान लवकर व्हायला लागतो आणि अशांना थायरॉइड सारखे रोग होतात. तर थायरॉइड सारखे रोग जे आहेत त्याच्यासाठी म्हणून म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स पण होतो त्यांचा. कारण हार्मोनच्या सिक्रेशन वरती आपले सगळे थायरॉइडच्या सिक्रेशनवर आपले हार्मोनल सिक्रेशन्स अवलंबून आहेत सगळी. त्यामुळे तिथेही दोष निर्माण होतो आणि हा या विशुद्ध चक्रामध्ये दोष निर्माण झाल्यामुळे विशुद्ध चक्र असंतुलित झाल्यामुळे सगळं हे झालेलं असतं. तर आपल्याला ह्याच्यासाठी विलो किंवा स्टार ऑफ बेथलेहेम आणि स्क्लेरेंथस ही औषधं शोधता येतील. त्या औषधांच्या प्रयोगामुळे हे आजार कमी होतील. त्यातलं जे स्क्लेरेंथस औषध आहे ते निसर्ग नियमाप्रमाणे आपलं शरीर चालावं म्हणजेच आपली सगळी सिक्रिशन्स जी आहेत ही व्यवस्थित व्हावीत याच्यासाठी आहे आणि त्याचा खूप छान उपयोग होतो या चक्रामध्ये ही चक्र असंतुलित झाली असली तर. आता आपलं 6वं चक्र आहे आज्ञाचक्र. हे खूप वेगळं आहे. म्हणजे आपण जे 2 भुवयांच्या मधलं स्थान आहे कपाळावरचं त्याला आपण तृतीय नेत्र असं सुद्धा म्हणतो की शंकराला तृतीय नेत्र आहे. आपला दिसत नाही पण त्या नेत्राचा खूप आपल्याला अनुभव येतो खूप जणांच्या बाबतीत. म्हणजे या चक्राचं स्थान जे आहे कपाळावरती त्यालाच आपण तृतीय नेत्र सुद्धा म्हणतो. तर ह्या नेत्रामुळे म्हणजे तुमचा जर अभ्यास आध्यात्मिक तिथपर्यंत पोहोचला तुमची संतुलन सगळी चक्र संतुलित असतील तर तुम्हाला घडलेल्या घटनेच्या पलीकडच्या घटना आधी लक्षात येतात आणि त्यालाच आपण तृतीय नेत्र म्हणतो की या सगळ्या गोष्टी तुम्हाला मनात समजतात आणि सतत हा उघडा असायला पाहिजे कारण जे दृश्य आपण बघतो त्याच्या पलीकडचं आपल्याला जाणवायला पाहिजे. तर याच्यासाठी माणसाला आतून संदेश मिळत असतो. पलीकडचं बघण्याचा आपण प्रयत्न करतो समजण्याचा प्रयत्न करतो तर त्यावेळेला आपल्याला आज्ञा मिळते आणि जे सत्य आहे त्याची आपल्याला अनुभूती मिळते. खूप अवघड आहे हे सगळं पण प्रयत्न करायला हरकत नाही. तर त्याची आज्ञाचक्राचं पंचतत्वातलं जलतत्व हा आधार आहे आणि आकाश तत्व ही आधार आहे. त्यामुळे मनाचा व्यापार
आपल्या मनाचे आंदोलन, मनाचा व्यापार याचं ज्ञान आपल्याला होतं. हे एवढंच मर्यादित नाहीये, तर सद्गुरूंच्या मार्गदर्शनामुळे, म्हणजे सद्गुरूंचं ज्यांनी बोट धरलेलं आहे त्याला सद्गुरू मार्गदर्शन करतात आणि आपला विवेक हे सगळं करू शकतो. जर द्वैतातून निर्णयाकडे जाणं सोपं होतं आपल्याला, द्वैतातून निर्णयाकडे जाण्याचं काम आपलं सोपं होतं. ह्याच्याही पुढची जी चक्र आहेत दोन, ती चक्र गुरूंच्या आज्ञेशिवाय मिळत नाही आपल्याला, आणि आपल्याला गुरूंच्या आज्ञेशिवाय पुढे जाता येत नाही. म्हणजे कुंडलिनी जागृत करणं जे म्हणतात तेही एक गूढ शास्त्र आहे, गूढ अभ्यास आहे त्याचा. तर कुंडलिनी जागृत करायची असेल तर गुरूंचाच हात धरावा लागतो, आणि गुरूंच्या कृपेने आपल्याला ते सगळं साध्य करता येतं. त्यामुळे त्याच्यावर तर आपण बोलणारच नाही होत आता. पण हे जे आहे आज्ञाचक्र, याच्यासाठी सुद्धा बुद्धिमत्ता खूप लागते. व्हाईट चेस्टनट आपल्याला खूप उपयोगी पडतं. आणि त्याच्यामध्ये असं आहे की प्रज्ञा, आपल्या बुद्धीचे जे दोन प्रकार आहेत, एक मेधा आणि एक प्रज्ञा. तर प्रज्ञा ही जी आहे ती आपल्याला अंतर्ज्ञान मिळवून देते. तर प्रज्ञेचा अभ्यास करायचा आणि अंतर्ज्ञान मिळवायचं, म्हणजेच तिसऱ्या डोळ्याची शक्ती आपल्याला मिळू शकते. तर या गोष्टी आपण करू शकतो. त्याच्यासाठी म्हणून आपण वेगवेगळी औषधं, म्हणजे व्हाईट चेस्टनटच आपल्याकडे त्याच्यासाठी औषध आहे आणि ते आपण वापरू शकतो. तर मला वाटतं की मी सगळ्या चक्रांचं संतुलन आणि असंतुलन ह्याचं माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे विवेचन केलंय, आणि ते तुमच्या लक्षात आलं असेल. ह्याच्याहून जास्त आपण बोलू शकलो असतो, पण मला ते शक्य नाहीये, आणि म्हणून मी थोडक्यात माझं आता संपवते. तर अर्धा पाऊण तास मी बोलीन असं मी कबूल केलं होतं तिला, त्याप्रमाणे आता झालेलं आहे. आणि आपण सगळ्यांसाठी म्हणून एक प्रार्थना करूया देवीच्या चरणी, की सर्वत्र सुखीना संतु, सर्वे संतु निरामया, आणि सगळ्यांना चांगलं आरोग्य मिळावं ही मी प्रार्थना करते. मी जे तुम्हाला माझ्या अल्पमतीला स्मरण सांगितलं ते तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं. ऑनलाईन आहे त्यामुळे मला दिसत नाही आहात तुम्ही कोणी, पण तुम्ही ते स्वीकारलं, त्याच्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. आणि मला जर पुढच्या वर्षी पुन्हा अशी संधी मिळाली तुमच्या या ग्रुपमध्ये बोलण्याची, तर मग ह्याहून सविस्तर मी आणखीन काही बोलू शकेन. मी अभ्यास करतच असते आणि ते कोणाला तरी शेअर केल्याने ते वाढते ती बुद्धी, असं मला वाटतं की आपण परत परत त्याचा अभ्यास करत राहतो. तर मला अशी संधी मिळाली तर मी जरूर बोलीन पुढच्या वर्षी. आणि आता माझा पहिलाच प्रयत्न आहे षटचक्रांवर बोलण्याचा, त्यामुळे तुम्ही मला समजून घ्या. काही कमी जास्त झालं असेल तर माफ करा. आणि त्यासाठी सुद्धा मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद काकू. आज ॲक्च्युली लाईट नसल्यामुळे जरा उपस्थिती कमी हम्म. आहे. पण मग खरंय. आपण हे रेकॉर्डिंग केलं आहे तर हे आपण नंतर सगळ्यांना शेअर करूयात. चालेल चालेल, काही हरकत नाही. मलाही पाठवा जमलं तर.